आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा, पण मित्र मैत्रीण बनून नाही, नवरा बायको बनून. आई, 2 वाट्या बस झाल्या ना? नाही गो, जास्त होतील. बरं, मी चिरायला घेते, मग तुम्ही सांगा. ठीक आहे. मी काही मदत करू का? हा, ये बस बस इथे. बोला. कढीपत्ता निवड जरा. ओके. कधी कधी शहाण्यासारखी वागते माझी बाय. वागणारच. मोठ्या झाल्यात ना आता त्या. नशीब या घरात कोणाला तरी कळलंय की मी मोठी झालीये, नाहीतर सगळेजण मला लहानच समजतात. अगं लहानच तू, आज काय मोठे तीर मारले? हा, जे वहिनी म्हणते ही मोठी झाली. तरीच म्हणलं याच्या पोटात का नाही दुखलं अजून. ए शाणे, काय मोठी. ए काय गो, तू आता थांबणार आहेस ना इकडे? मग अशाच भांडत राहणार तुम्ही? 1 मिनिट थांबणार आहे म्हणजे? आमच्या बरोबर येणार नाही ती. ताई सोबत थांबते म्हणते. का? अगं आई, मी आहे ना ताई बरोबर. तू आहेस रे, पण तुला कोर्टाची धावपळ करायला लागली तर असू दे तिला बाय बरोबर. आणि घरकामात पण मदत करेल ना ती बायला. मदत आणि हे करणार आहे. आई बघ ना कसा बोलतो ग. गप रे गौरव, थांबू दे तिला इथेच. बरं भाऊ, विघ्नेश रावांसोबत काही बोलणं झालं का? हा हो, झालं माझं बोलणं. 2-3 दिवसांनी आला तरी चालेल असं म्हणाला. नक्की ना? होय. बरं, मग तिकिटांचं काय करायचं? तिकीट आज नाहीच मिळणार ना. हा, ते तू बोलला ना मगाशी. मग कधीची मिळतील रे? 2-3 दिवसानंतरचे मिळतील. बर. आता काय ही नाही येणार ना, मग 2च तिकीट काढतो. हा चालेल ना. काय तुम्ही काय करत बसलाय? अगो हर्षुबाईसाठी चिवडा बनवत होते. आता? अगं मग आवरणार कधी? ताई, प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय. चेंज म्हणजे? आम्ही 2 दिवसानंतर चाललोय. नाही, आजच जाणार होतो ताई, पण आजची तिकीट नाही मिळाली. अगं पण तिथे सगळेजण वाट बघत असतील तुमची. हो नाही ताई, भाऊंचं बोलणं झालंय तिकडे. 2 दिवसानंतर आलं तरी चालणार आहे असं म्हणालेत ते. अगं पण हर्षदाला आत्ता बरं नाहीये, मग 2 दिवसांनी जाऊन काय उपयोग आहे? अगं ताई, कशाला काळजी करतेस? झालं माझं विघ्नेशी बोलणं, तो चालेल म्हणालाय. गौरव, तू ना 2 दिवसानंतरचं तिकीट काढूनच टाक, नाही तर ती पण नाही मिळायची. हो. आधी माझ्याशिवाय यांचं पान हलायचं नाही, आणि आता सगळं स्वतःहून ठरवून निर्णय घेत आहे. पण एका अर्थी हे चांगलंच आहे. सगळे माझ्यावर अवलंबून नाहीये, तेच बरं. माझं पुढे काय होणार आहे मलाच माहित नाही. बाय. बस ना, तू पण आमच्या सोबत बस. काय गो, काय झालं? काही नाही. आम्ही लगेच जायला पाहिजे असं वाटतंय का तुला? नाही, तुमचं ठरलंय ना तसंच करा, तेच योग्य. बाईला काय झालं काय माहिती. आम्ही बघतो. नाही, नको रे. सारखे सारखे प्रश्न विचारून तिला त्रास नका देऊ. जरा आराम करू दे बायला. ठीक आहे. कर गो, काम कर जरा.
कसला भारी दिसतोय ना पराठा. हो ना, चवीला पण भारी पाहिजे. असणार हा, असणार. असायलाच पाहिजे, मेहनत केलीये खूप. डोंट वरी, 2 बेस्ट शेफ्सने केलाय हा पराठा. असणारच भारी टेस्टी. हो, कर दुसरा. हा झालाय. किती छान चाललंय दोघांचं. विक्रांत फोन ऑन करेल आणि त्याला कळेल की गिरीजाचा फोन येऊन गेलाय. नाही नाही नाही, नुसता फोन कट करून चालणार नाही. कॉल हिस्ट्री मधून गिरीजाचे मिस्ड कॉल सुद्धा डिलीट करावे लागतील. येस, करेक्ट आहे, असंच करावं लागेल. गिरीजाचे कॉल डिलीट तर करतेच, पण सोबत जर गिरीजालाच ब्लॉक केलं तर वाव. असं केलं ना तर गिरीजा आणि विक्रांत मधले गैरसमज वाढतच जातील आणि हळूहळू गिरीजाची जागा काव्या घेईल. चला, वा मस्त. मी माझा फोन घेऊन येतो फोटो काढायला. आता कसं चांगले झाले तर स्वतःचा फोन घेऊन येतोयस. मग आणणार स्वतःचा फोन. आलो. विक्रांत, तू किचन, तुला काही हवंय का किचन मधून? अगं मी आणि काव्या पराठे बनवतो. अरे वा. हा, तर त्याचेच फोटो काढायचे आहेत. अच्छा, फोटो ना काव्याच्या फोन मध्ये काढणं काय तू पण? ना ते काढेन मी, पण माझा फोन कुठे गेला? रूम मध्ये असेल तुझ्या. नाही का, इथंच ठेवला होता मी. मग कुठं टाकतोस ना तू? थांब, मी पण शोधायला मदत करते. फोन आहे तुझा. हे बघ मिळाला. हा हा, इकडे. अरे थँक्यू. गिरीजाचा फोन का नाही आला अजून? विक्रांत, हा, शेफ काव्या मला बोलवतायत. बाबांना बोलवून घे. हो हो. हा, माझा फोन आणलाय मी आता. हा, हे बघ. मस्त मस्त.